राज्यातील विधान परिषदेच्या 17 जागांवरील निवडणुकीचं नाट्य अख्ख्या राज्यानं पाहिलं। अमरावती विधान परिषदेत निवडणुकीचं नाट्य राज्यात चांगलंच गाजलंय। या मतदारसंघातील अपक्ष उमेदवारांनी माजी आमदार विप्लव बाजोरिया यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळला। यानंतर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी बाजोरिया पितापुत्रांवर अमरावतीत गुन्हे दाखल करण्यात आलेत। या संपूर्ण प्रकरणानंतर विप्लव बाजोरियांचे वडील माजी आमदार आणि शिवसेना उपनेते गोपीकिशन बाजोरिया यांनी अमरावतीचे जिल्हाधिकारी असलेल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर अत्यंत गंभीर आरोप केले। या संपूर्ण प्रकरणानंतर त्यांनी पहिल्यांदाच एबीपी माझाशी संवाद साधलाय। पाहूया। शिवसेनेचे उपनेते आणि माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया सर, सूत्रधार कोण आहे तुमचा फॉर्म डिलीट करण्यामागचा खरा? सूत्रधार सांगता येत नाही, परंतु माझा फॉर्म 100% लीगल होता, लीगल आहे। निवडणूक अधिकाऱ्याला कोणी प्रेशराईज केला, काय प्रेशराईज केला हे बोलणं उचित होणार नाही, कारण की मी सुद्धा वकील आहे, BSc LLB LLM आहे, मी आमदार आहे। हा फॉर्म हिंगोली, परभणी, अकोला, बुलढाणा, वाशिममध्ये सेम फॉर्म भरला। सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी तो फॉर्म ॲक्सेप्ट केला। प्रत्येक वेळी काही प्रॉपर्टी कमी जास्त झाली असेल तर ती कमी जास्त करावी लागते आणि दॅट इज द टॅक्टिस। आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा फॉर्म भरण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीनेच तो फॉर्म भरला गेलेला आहे। परंतु मला सुद्धा आश्चर्य वाटत आहे की मी लोकांचे फॉर्म भरतो आणि माझा फॉर्म रिजेक्ट झाला। हा म्हणजे पलीकडचा प्रश्न हे तुम्ही समजून घ्या। आणि त्यामध्ये ज्या ज्या गोष्टी फॉर्ममध्ये आजही आहे तो फॉर्म निवडणूक अधिकाऱ्याच्या टेबलवर आहे आणि ते हायकोर्टामध्ये आणि इतर जागेवर सांगतायत की याच्यावर सही नाही, सिक्का नाही, सही आहे, सिक्के आहे, सर्व काही आहे। पुन्हा ॲफिडेविट देऊ शकतो आम्ही की याच्यामध्ये आम्ही भरलेला फॉर्म 100% सही आहे। उमेश अरोणे, एबीपी माझा, अकोला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।